तुफान विनोदी नाटक एका लग्नाची तिसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट। स्टार्ट। काय चिकटतंय? लग्न झालं नाही अजून? मग काय एवढं चिकटायचं बरं का? लग्न झालंय का तुमचं? परस्त्री आहे अजून ती। हे बघा मागे बघा तुमच्या मुलीच्या प्रथा, ती तुम्हाला तुम्ही लग्न करून देणार का? बघा मागे बघा। म्हणजे त्याच्यासोबत तुझं काय चाललंय? इकडे त्याच्यासोबत काय करतो? त्याच्यासोबत तू काय कुठेतरी आग लागलेली दिसतीये। काय चढण्याचा वास येतोय। तू रात्रभर त्या अंबाच्या बंगल्यावर गेली होती, मला रात्रभर झोप नाही। तो अंबाने तुझ्याशी काय करत असेल, काय नाही करत असेल, त्या नुसत्या स्वप्नात आणि चिंततेत वेडा पिसा झालो होतो। हो का? भावी होणारे पती आहेत ते माझे, हो की नाही? पती पती करू नको तू, पण त्याला चिकटून बसलेली लाज नाही वाटत तुला? नवरा समोर असताना तू चिकटून बसते। अरे बापरे, बदलली काय? हे बघा बॉडीगार्ड। अंबानीचे पोरी बघितल्या ना की तुमचे बॉडीगार्ड आहेत ना, असे कोंबडे होतात कोंबडे। पण तुम्हाला बॉडीगार्डची काय गरज हो? घाबरवायला का पाठवलंय त्यांना? अरे इतक्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी। अरे काळजी घ्यायला नको का? हो की नाही? ते जाऊ दे, तुमच्या आई अजून कशा आल्या नाही? आई आल्या नाहीत? हे बघा कधी झाल्यात। हे बघा टीचर मध्ये देवपूजेला लागल्यात सुद्धा आई। वा वा, तुमच्या आई धार्मिक दिसताय। धार्मिक? अहो देवपूजेला लागली ना की तिला 2 तास कमीत कमी लागतात। पाण्याचा थेंब सुद्धा ती घेत नाही माझी आई। हे आधी सांगितलं असतं तर आम्ही उशिरा आलो असतो, हो की नाही गलता? हो 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 आलेच आलेच। पंड्या दादा जरा इथे ये। आईचा पत्ता नाहीये आणि तू काय पूजा करते आतमध्ये, काय सुरू आहे? अरे तो नाटक आहे विकी, तो आईला घेऊन येणार आहे ना, त्याचा अजून पत्ता नाही। मग काय सांगणार? तो आला आई, तो आला तरच त्याला आईला दाखवणार ना, काहीतरी खोटं बोलावं लागेल ना। अभि अरे बघ ना काय अरे बघ त्याला फोन कर, सांग 5000 कमिशन तू घे, पण त्या नटीला आण। आता काय करायचं? काहीतरी करू। मी मध्ये जाऊन आईंना घेऊन येऊ का? तो बघ नको नको, काय ना आईला मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही। हो हो, आणि सोहळं फार कडक आहे तिचा, म्हणूनच आपण बाहेर बसलोय ना। नंतर मंजू आईचे किस्से सांगते, ये लागला लागला बघ त्या नटसम्राट लागला लागला। अरे हॅलो हॅलो हॅलो, अरे अरे नटसम्राट, अरे आहेत कुठे तुम्ही? अरे तो अंबानी शेठ घरात येऊन बसलाय। अरे लवकर या आई घेऊन। हो रे हो। अरे किती वेळ बघू? अरे नाही तर तो घरात आणि सगळं फोटो ओपन। अरे अरे बाबा, त्यांना आम्ही सांगितले की आई मधल्या रूम मध्ये देवपूजा करतायत, तू लवकर ये। काय रिक्षेत? हा अरे आई तो अंबानी समोरच बसलाय, तिला मागच्या खिडकीतून आण, नाहीतर सगळं बिंग इथेच फुटेल। हा आम्ही इथे उभे आहोत, लवकरात लवकर ये। म्हणजे काहीतरी बोलतोय रिक्षेत। अरे नटसम्राट तिला काय मिठ्या मार काढतोय का रिक्षेत? हा सोड तिला। अरे इथे फार पंचायत झाले रे बाबा। अरे तो तिची वाट बघतो, त्याच्यासमोर जर आई दिसली नाही ना, हा सगळं बिस्किट ये हॅलो हॅलो, अरे बाबा लवकरात लवकर आहे। हो ते 20,000 बाजूला काढून ठेव आपले।
काय बघताय? अरे मोबाईल एक प्रसंग काय आणि तुम्ही मोबाईलच्या नादी लागला. तो अंबानी थेट बसा, अंबानी थेट बसा. पेपर दाखवत होतो. अरे बसा तुम्ही, प्रॉपर्टी नंतर होईल. अहो काय माहितीये का अंबानी थेट या मोबाईलने वाट लावले. या मोबाईल आहे ना त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त झाल्यात. काय झालंय? काय एवढं चिडतोय? अरे अरे त्या मोबाईलने घरात भांडणं लावल्यात. तुम्ही मोबाईल बघा, आपण एका घरात राहतो तरी सुद्धा मेसेज करतो जेवण झालं का, ती किचन मध्ये आणि तो हॉल मध्ये. अरे लाज वाटायला पाहिजे रे. आता या प्रसंगात तुम्ही या मोबाईलमुळे लहान पोरं बिघडली. अरे एवढी पोरं ते चुकीच्या वाईट वेबचं घाणेरडे ते खेळ हे बघून त्यांनी त्यांची बालपण विसरलेत. नवरा बायको रात्री चॅटिंग मेसेज मुळे संशयाचं वातावरण नवरा बायको मध्ये झाले. अरे एकमेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भांडणं मारामाऱ्या वर घटस्फोट हल्ली एखाद्या बॉम्बस्फोटचं ते सुरू झाले या फक्त मोबाईलमुळे. हा मोबाईल आहे ना आयुष्यात बर्बादी करणार आहे. हे मोबाईलचं वेळ नाही, तुम्हाला माणसं सुचत नाही. आणि नातेवाईक मोबाईलवर फोन करून एकमेकाच्या लावालाव्या करतात आणि एकमेकाचे नाती सगळी उद्ध्वस्त होत चालल्याचे मोबाईलनी. काम धंदे उद्योग सगळे खाल्ल्याचे मोबाईलनी. आणि एक दिवस असा येईल की या मोबाईल घेऊन तुम्हाला फासावर जावं लागेल. झालं? मग तू काय एवढा चिडतोय? काय म्हणजे? अरे कर नाही, त्याला डर कशाला? म्हणजे आम्ही स्मार्टफोनचा उपयोग आहे ना चांगल्या कामासाठी करतो. तुला नाही ना येत स्मार्टफोन युज करता, तर मग तू डब्बा वापर. बरोबर ना? झालं. शेवटी माझ्यावर तुम्ही आणलं ना. म्हणजे काय माहितीये का, माणसापेक्षा मोबाईल प्रिय झाला आहे. आई इथे तुला मी नटी आणायला सांगितलं, तू स्वतःच बनून आलाय. आई नट्यांचा शिंदच नाव झाला. नटी मिळते का आता कुठे? अरे तू असं करशील तर पंड्याची रूमही जाईल आणि माझी लग्न होणारी मंजूही जाईल रे. एक तर तुम्हाला मदत करायची आणि वर मला तुम्ही हुशारा दाखवणार. आईला तू करशील तर नीट करा. तुला शपथ आहे त्या रंग देवतेची. किडे पडतील ना का तू असं आमच्या रूम या. अरे चिकटला आहे. त्याच्याजवळ बसाव. आई साहेब किती सुंदर हो तुम्ही. काय हो, काय सुंदर. तुमचा भक्ती मार्ग, तुमचा देह आणि तुम्ही लताच्या आई नाही, तुम्ही लताच्या बहीण वाटता हो. बहीण लता खरंच की काय तो मंजू खरंच? फक्त उंचीने मार खाल्ला. अगं ती उंचीच्या बाबतीत ना तिच्या बापावर गेले. काय म्हणताय? अगं लतेचा बाप ना असा 6 फूट उंच. अरे बापरे, 6 फूट उंच कुठे असतात होते? तो न करता गेला. आता काय करता गेला? चहा. अरे बापरे, चहा. मुलं लहान होती बरं का. पूजा करत असताना देवघरात गेले चहा ठेवायला.
आणि गॅस चालू केला पण नंग्यात पेटवलाच नाही आणि चहाही ठेवला नाही. आणि आरती बोलत बोलत न परत मी देवघरात गेले. अरे बापरे गो. मग काय लतेचे वडील आले, चहा करायला गेले आणि काय त्यांनी माचीस लावली आणि धुडून चहा प्यायला डायरेक्ट वरच गेले ग बाई. हसत सांगताय. मग काय रडत रडत सांगितलं ते परत देणार आहेत वय. ते खरंय हो, कठीणच जरा दिसते. कठीणच आहे. तुम्हीच सांगा ना, दुःखात बसलात का? दुसरं लग्न या कोवळ्या मुळशी करायला तयार झालात ना? बसलात का दुःख करत नाही ना? तुम्ही म्हणजे फार फार गमतीशीर आहात हो. अगदी कसं आहे रोक ठोक. अरे पक्की अजून हा पक्या भाई कसा नाही आला? अरे प्लॅन प्रमाणे पक्या भाई आता यायला पाहिजे होता ना. तर याला जर जास्त चान्स दिला सगळं बिघडवून टाकेल. अरे याच्यातला नट सम्राट जागा झाला तर सत्यानाशच आहे आपला. मुलीनो मुलीनो आपल्याला चिडवतो. मुलीनो अरे जवळ बसा माझ्या. काय गलं ते इतकं माझी होणारी सून. किती ग गोड ग बाई, इतकी सुंदर दिसते ग बाई. आणि काय गलं ते तुझा होणारा नवरा कुठे आहे ग? अरे बापरे. काय झालं? काही नाही ग, प्रवासाने ना थोडं पित्त वाढलंय. हे अंबानी शेठ. काय झालं हो? काय झालं असं ओ करण्यासारखं? मी आहे ना, मी गेरू अंबानी. या प्रॉपर्टीचा मालक मी आहे. 300 एकर जमीन, तेच सांगतोय. 20 चाळी आणि कित्येक पिंप भरून कॅश इकडे तिकडे पडली आहे. आणि यातली अर्धी प्रॉपर्टी मी लताच्या नावावर केली आहे आणि अर्धी प्रॉपर्टी मी मंजूच्या नावावर केली आहे. असे बघा इथे पेपर ठेवलेत मी. मंजू बघा असे पेपर तयार केले आहेत मी. मुलीनो नशीब काढलं ग बाई, नशीब काढलं. इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या संपत्तीच्या मालक होणं चमत्कार केलात ग पोरीनं. मी सुखी ठेवेन, सर्वांना सुखी ठेवेन आणि तुम्हालाही सुखी ठेवेल हो. अंबानी शेठ, अंबानी शेठ बोलला. तुम्हाला बघून न मला की न एका नाटकाची आठवण झाली. वा वा वा, तुम्ही तर फार नाट्यप्रेमी दिसतायत. मी न कोकणात की नाटकात काम करते हो आणि पैसे मिळतात आणि हाऊस होते बरं का. वा वा. भांड्या अरे काहीतरी सांग. अरे अरे आई, तू या ना अंबानी सेठ आहे तो. त्याला जर समजलं ना आणि तुझ्या अभिनयाची स्वतःची खास तू इथेच काढतेस का? ते नाटकात काढ. हे आपल्याला ग त्याला बनवायचंय, त्याला पटवायचंय. सगळं बिंग फुटेल, सगळं बिंग फुटेल. अरे बघ ती ऐकणार नाही. फार्मात आली ती. काय कोकणात नाटकात काम करते हो. मोरूची मावशी, मालकीन मालकी, वासूची सासू, अशा की नाही अनेक नाटकात काम केले मी. काय म्हणताय? शेठ ना मी तुमच्यावर सेम गाणं करून दाखवू का? दाखवा दाखवा. तुम्ही तयार आहात हो, काहीच हरकत नाही, मी तयार आहे. कोकणातनं नाटकात काम करायचे मी. आमच्या गावातनं नंदन पाटील म्हणून एक सुपरस्टार आहे. काय म्हणताय? हो, त्यांनी की नाही मोरूची मावशी, वासूची सासू किती छान केली. वा वा वा, काय म्हणताय?
तुम्ही तर एकदम मोठ्या कलाकार दिसतात आणि कोकणामध्येही कामं करतात. वा, कलाकार कधी मोठा नसतो हो, त्यांचा अभिनय मोठा असतो. काय म्हणते? अरे तुझं तर काहीच मोठं नाही, सगळंच बारक आहे. अरे त्या नाटकातली खास तू इकडे काढतोय का? सगळं घोटाळा काही नको करूच, अशी खास काढू नको. आई 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 नाही रे, आई तुफान झाले आई. अंबानीशे, बापरे बापरे, तुम्हाला मी माझ्या नाटकातलं गाणं ऐकवू का? तिथं पदे सांभाळ आहे का? द्याल ना मला साथ? हो, देणार साथ देणार नक्की. हो. अरे पण आई, अगं आई इकडे ये. आई जरा आली. नाटकातली खास नको काढू, चिंगळा खास काढतेस. त्या खाजेवरूनच मला आठवलं, त्या खाजेवरून आठवलं. मुद्द्यावर ये आई, मुद्द्यावर ये. गाण्यामध्येच ना सगळे मुद्दे आहेत. कसले मुद्दे? आता कसले मुद्दे हो? टांग टिंग टिंगा. त्या नाटकातून गेली. अरे हा टाकून आलाय का रे? तो तर बोरूच्या मावशी नाटकात चाललाय तो. अरे तर थांब, आवर. वेगळीच नाटकं, अरे बायकांची नाटकं का आठवताय त्याला? अरे हे बघा, ते टांग टिंग टिंगा म्हणजे त्यांच्या टिंगाच्या मध्ये ही टांग आडवी करतात ना, ते तुम्ही. अरे बापरे. आणि न जिला बघून न हृदयाची घंटी अशी टिंग वाजते ना, ती ही. आणि टिंगा जिला बघून या बंड्याचा असा टांगा पलटी झाला ना, की टिंगा. अरे बापरे. अरे याला आवर रे, आवर. आणि टुंग. अरे बापरे. म्हणजे तुम्ही. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टिंग टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टिंग टुंग. बापरे. अरे बापरे. तुम्ही तर फार फार कमाल केली, फार सुंदर नाचतात हो. अरे वाट लावू नको. अरे हा तर आंधळा झालाय प्रेमात. याला सांभाळ. आई इकडे या आई. त्याला कुठे पटीत नेतोय? आई जरा विचार करते आमची. विचार करा. ते टांग टिंग ते नाटकामध्ये ती सगळं हे करते ना. वासूची सासू झाली. हे काय करते रे? आणि मोरूची मावशी झाली. असं आणि आता की नाही, आता की नाही, आता की नाही, बंड्याची आई. आणि ती मी करते. काय म्हणतात? अरे वा. आई मुलीनो, आई तू एवढी डान्स करते म्हणते, तर मग करूया की एखादा. मुलीनो, तुम्ही तयार आहात? हो. अंबानी शेठ, तुम्ही तयार आहात? हो. आहात तयार? मुलीनो, मुलीनो, या इकडे. आलो. काय ते ह्या शोभानं कोण घेणार? आम्ही घेतो. आलो 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 रे. काय चाललंय? कपस लावू दे ना. आई कर सुरुवात. शेंगा
अरे पके बंद करा चाले चाय का सिनेमा थिएटर रे. अरे बापरे. पक्का भाई दरवेळी येऊन सेम सेम डायलॉग नको मारू. डायरेक्ट मुद्द्यावर आहे मुद्द्यावर. मुद्दा काय रे से चाले तुम्ही 300 एकर जमीनचे मालक ना. मग 20 चाळीचे मालक ना. होय मग चाले लाज नाही वाटत अशा पोरींच्या मागे लाजताना. अरे तुला एकदा सोडलंय आता तर माझ्यामध्ये आलात ना तर गोळ्या घालेल हो गोळ्या. मला गोळ्या घालेल. होय आता आहे ना तुझे आता अख्खी चाळीची पोराडे कसे कपडे काढतो ना ते बघता आता तू बघ. मला म्हणतोस तू खबरदार अंबानीला काय बोललास ना तर खबरदार. अरे मी कोण आहे माहितीये का तुला. मी कोकणची राणी आहे कोकणची राणी. आणि तू काय रे आमच्या अंबानी शेडला दम देतोय. अरे बंड्या सांग हा कोण आहे. अरे अरे आई तो या ताईचा एरियाचा पक्याबाई आहे. अरे पक्याबाई बरोबर चाललंय. ही माझी आई 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 हा. आई साहेब हा. तुम्हाला आहे ना माहित नाही चला हा अंबानी सेठ आहे ना हा. पैशाच्या जोरावर आहे ना तुमच्या मुलीशी लग्न करायचा प्लॅन करतोय. काय बोलतोय हा. आता ओव्हर ऍक्टिंग केली इथे आई आई अगं तुला माहिती नाही का आपण अंबानी सेठला काय सांगितलं की एकाच घरात नाती होतील. तुझे आणि यांची सगळी नाती होतील आणि एकाच घरात संपत्ती ते काय पिंप शेती वाडी घरात. हे मी होऊ देणार नाही हा. का सगळ्या चाळीचा मोर्चा आणीन. हा. ए अंबानी हे पक्या भाई गप्पा बैस जास्तच बोलतोय तू. हो आई साहेब हे ना मी अरे, अरे, निघण्यापूर्वी एक सांगून ठेवतो. हे पक्या भाई कोणाला हात पकडतो रे. सांग सांग कोणाला हात पकडतो एकदा आहे ना हे जरा लताना विचारून बघा. तिचं लफडं कोणासोबत सुरू आहे ते. लता हा गुंड जे सांगतोय ते खरं आहे की खोटं. सर्व सेटिंग कोणाशी लफडं आहे तुझं. राहून दिली असं काय माहिती. कोणाशी लफडं आहे हे आधी मला सांग. का बसवलंस मला इतक्या प्रॉपर्टीचा मालक तर मालकीन कडनं होतो तुला. अरे तो गेला आवडत लते तू का बसवलंस मला. गडबड है तुझ्या गडबड है. काय गडबड आहे इथे. तसं काही नाही इन्स्पेक्टर साहेब. उगाच फोन आला होता. उगाच फोन आला होता का. कुणी फोन केला होता. आम्ही तर कुणी फोन केला नाही. चौकीत फोन आला होता. या रूम मध्ये काहीतरी गडबड आहे म्हणत होते. अहो गडबड नाही गडबड नाही. अहो इन्स्पेक्टर हा काय म्हणते बापरे या चला समोर इन्स्पेक्टर ऐका ऐका तुम्ही ही अहो ही गडबड काहीच नाही. ही माझी गावावरून आई आले आई. आणि हे आमचं इथं लग्न जुळवायचं आहे म्हणून हे सगळी या गडबड आहे. या तुमची आई. हा एवढेच काय एवढ्याच गावाला एवढ्याच असतात आई. तुम्ही एवढे लंबू म्हणून का आया पण लंबू असतात का काय. गावाला एवढ्याच लहान हे आया असतात. हा हा तुमचं काय काय आणि कोणाचे काय लागतं तुम्ही. अहो ही नाही ही माझी बहीण आणि ही माझी आई आणि ही माझी होणारी पत्नी. बरोबर ना अंबानी साहेब. आणि हो हे सुटबुटवाले त्यांचं काय. यांचं काय बघा तुम्ही सांगा. ही माझी मुलगी हा. मंजू हा आणि ही होणारी माझी वधू लता. हा हे बघा आणि हे हा बिल्डर कोण आहे. हे अरे मी अभि. अरे हा फोटो बोलतोय याला जाब विचारा. आणि काय तुझं काय अहो बंड्या आता मला खरं सांगावंच लागेल. तू नसता आला तरी मी सांगितलंच असतं. इन्स्पेक्टर साहेब ही लता माझी प्रियसी. हा फोटो बोलतोय याला जाब
जाब विचारा तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही खरं बोलतोय. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बंडोबंत हे खरं आहे. आता नाती इथे फटाफट काय जुळतात ते आता मला आजच सगळी कळतात. ये सब झूठ है, मतलब झूठ है, कुछ गड़बड़ है, गड़बड़. हा कोण आहे रे इडली? अंबानी सेठचं टमरेल. इंस्पेक्टर साहब, ये सब लोग मिले हुए हैं, हमारे साहब को फंसाने की साजिश कर रहे हैं. गोटे खेळायला आलोय का रे? चल उभा इथे. अच्छा उचलून आत टाकेल तुला. त्याला डोसा द्या, त्याला इडली द्या. अरे हा तर फक्त दांडी आणि बॉल आणि दांडू खेळणार आहे. त्याला क्रिकेट म्हणतात. मोठा फेमस खेळ आहे तो आणि सगळे काम धंदे करून मी करतो. हा समजलं? ते त्याच्यासोबत काय करतेस तू? इथे ये. हा काय तुला सुखी ठेवणार? तू माझ्या करोडोची मालकीण होणार आहेस. आणि माझी प्रॉपर्टी घरातच राहील, हो की नाही बंडोबंत? हो बाबा, प्रेमापुढे प्रॉपर्टी की झाडकी पत्ती. हीर रांझा, लैला मजनू, वारसी सपना ह्यांनी काय पैसा बघितला का? म्हणूनच ते तडफडत भिकेसारखे मेले. आणि तू मला कळवते प्रेमाची किंमत काय ती? हो अंबानी शेठ, तुमची अर्धी लाकड पोचली मसनात आणि ह्या वयात तुम्ही तरुण मुलीशी लग्न करायला निघाला. अरे अर्धी प्रॉपर्टी मी तिच्या नावावर करून दिली. अरे वयानुसार तुम्हाला काही झेपणारही नाही आणि काय नाही तुम्ही गुन्हेगार ठराल. एक मिनिट बाबा, पण तुम्ही अशी का वागताय? काय काय चुकीचं वागलो मी? अगं तुझी लहानपणी तुझी आई निघून गेली आणि तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी जगलो ग. हो बाबा, माहितीये मला की तुम्ही मला आईची कमी कधीच पडू नाही दिली. अगं लहानपणापासून मी तुला डॅशिंग बनवलं का? तर कुणा एका नराधमाची नजर तुझ्यावर पडू नये म्हणून. हो बाबा, कराटे, राजकारण, समाजकारण सर्वांना तुम्ही प्रोत्साहन दिलं. आणि या बंड्यासारखा सभ्य माणूस मी तुझ्यासाठी हेरून आणला आणि फक्त तुझ्या सुखासाठी ग. आणि मंजू, तुझ्यासाठी माझं सगळं काही सुख विसरून गेलो ग. पण बाबा, ती अशी चूक करू नका. अगं तू निघून गेल्यानंतर मी फक्त म्हातारपणाचा शोभते शोधतोय ग. हे चला बसा, सगळे बसा. आधीपासून चिवचिव चिवचिव लावलाय. बसा बसा. शेठ मी बसायला लावला. तुम्ही बसा. आई तुम्ही जरा समजूतदार वाटताय. तुमचा निर्णय काय तो सांगा. तुमचा निर्णय फायनल. आईचा निर्णय फायनल. बरोबर बरोबर बोललात तुम्ही. अंबानीशी अरे वा वा वा. म्हातारपणीची सोबत तुम्हाला मिळाली हो, पण आपण आधी त्या तरुण मुलांकडे बघितलं पाहिजे. हे बघा बंड्या, ये बाळा, येऊ बाळा, इथे बस. बसलो बाळा. ही तुमची मुलगी मला सून म्हणून पसंत आहे हो. लते बस ग बाई. अरे बाप. अभया, ये बाळा बस. आणि हाही मला जावई म्हणून पसंत आहे. अंबानी शेठ कसे लक्ष्मीनारायण जोडे दिसतात का ना. आई तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. उद्याच्या उद्या लग्न आटपून घ्या. एक तर आधीच खूप बोंबाबोंब झाली या प्रकरणाची. बरोबर, तेच आहे, ते पण बरोबर आहे. नाहीतर आणखी मिळून यायची परत. याची कंबर दुखते आपण ना कंबर दुखते उद्या त्यांची लग्न आटपून घेऊया. आणि हो शेठ, तुम्ही जर या लग्नाला जर आड आलात ना, वा वा, तर तुम्हाला आणि हे तुमचं इडली दोघांना आठ टाकेल. समजलं? येतो मी. चला पिल्ले, आता विचार करावा लागेल मला. नाही नाही नाही, थांबा थांबा. नाही नाही सासरे बुवा, एक मिनिट. असे तुम्ही नाराज होऊ नका आणि हरूनही जाऊ नका. हे बघा, माझ्या तोंडाने मी माझ्या आईविषयी काही सांगू शकत नाही, पण माझा मित्र सांगेल. अभि सांग अंबानी. अंबानी शेठ लहान तोंडी मोठा घास घेतो, पण एक सुचवायचं होतं तुम्हाला. आता काय सुचवायचं? माझी बायको घेतली
आता प्रॉपर्टी घेणार आहेस की काय? तेच चाललंय. अहो प्रॉपर्टी वगैरे काही नको नको. पण काय माहितीये का, फळ तर माझ्याकडे आलेलंच आहे, पण झाड अजून बाकी आहे. ते कसं? आणि एकदा बघा, तुमची बायको गेलेली आहे वर, हा. आणि तिचा नवराही वर गेलेला आहे. बरोबर. विधवा विदूर लग्न होऊ शकते. असं होऊ शकतं? होऊ शकते. आणि हो, तुमची इच्छा आहे ना प्रॉपर्टी एकाच घरात राहायची, हा. तर तुमची मुलगी मला कोणाला देणार? मला मला देणार. माझी आई कोणाला देणार? तुम्हाला. तुम्हाला. वा वा Property कुठे राहणार? वा, मग. तुझं तर फार हुशार निघाली. अरे ते तुझ्या विराट कोहलीने ना हा. डबल सेंचुरी मारली. मग तुला आणि अभिला एक खोली बक्षीस. वा. खरंच हा. अभि काय सांगितलं तरी मामाने एवढं खुश तुला झाला. का इतका आनंद होतो? मी तर लतेला खोली दिलीस. हो, हो, हो. खूप आनंदी होतेस. हा, बरोबर बरोबर खूप आनंदी आहे मी. आधी लग्न गोंधळाचा बसले. बाद में इसे चिल्लर पिल्लर का हाँ। कुछ गड़बड़ है. हा. पिल्ले पहली बार सही बोला. बोला रे, बोला बोला. मुलांनो, हा. मलाही माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. किती भविष्य तुमचं? मलाही आता हा. माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. करा, करा. सेठ, तुम तुमलेगिरी मत करो, मतलब मत करो. हा, कुछ हे बघ. गड़बड़ है, गड़बड़. बोलणे काय? हे तुमलेगिरी म्हणजे काय रे? अजय मंजू इधर आओ, मंजू इधर आओ. सेठ, तुम्बा हुआ है आगे से और पीछे का, इसलिए तुमको कुछ सूझता नहीं. हाँ, बराबर है. यहाँ तो कुछ गड़बड़ लगता है, गड़बड़. उसको लगता ही है गडबड है ही. हा. मला लग्न करायचंय. हा. सेठ, गाई कर गया तुमलेगिरी मत करो, मतलब मत करो, हाँ। वरना सब फिक्स करेगा सब. जाऊ दे, जाऊ दे. अरे सारखा तुमलेगिरी काय रे करतो? हा? अजून आशा जिवंत आहे. सेठ, ये अब आशा कौन है? कौन है ये आशा? ये कौन आशा है? तुमको भी सुधरेगा नहीं, तू इतना चालू निकलेगा, मेरे को पता नहीं था. अरे एकटा याला मारा तरी, नाही तर काढून बाहेर नेऊन तरी टाका. अरे. मुलांनो, हा. मला आहे ना या कट कट पुढे. आई मॅडमशी जरा खाजगीमध्ये बोलायचंय. हा. पुढे पुढे. चालेल? नको नको हा. चालेल. अरे. खाजगी नको. हो, 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 हो. म्हणजे झालं 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 सगळी झालं. आपलीच मुलं आहेत हो. जे काय बोलायचं हा. तेच बोला. हो. बोला बोला. हो. अरे कोण? ह्या आपल्या मुलांची लग्न होती. झाली मुलं झाली मुलं झाली. मग वा. मग आपलं काय? आपलं काय? त्या मुलांची लग्न झाली तर मी जाईन माझ्या गावाला निघून. हा. हो, गावाला तुम्ही एकट्या राहाल, हा. मी इकडे एकटा राहील. बरोबर. अरे अरे, तुम्ही बागेत आहात की कॉलेजमध्ये आहात? अरे तुम्ही आपल्या घरात आहात. अंबानी तुम्हाला जे लग्नच करायचं असेल ना, डायरेक्ट ऑफर द्या ना. नवरी. हा. एकत्र राहतील म्हणून तुम्ही. अरे बंड्या, हा. मुलगा आहे की काय? काय? आपल्या आईला लफडी करायला सांगतोय. मुलगा असेल तेव्हा ना. अरे पण हल्लीची मुलं मुली आपल्या आई वडिलांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करतात. कसं बोलली मंजू? हा. बरोबर, अगदी बरोबर. अगदी अगदी. चालेल हा. आणि जमेल. हो जमेल, अगदी जमेल. आई तिकडे आहे. हा. चालेल चालेल आणि जमेल. हो हो. आणा लतेची फायला आण. हो, आणले, आणले. आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीवरचे नाव बदलून टाक. बदला. हो. मॅडम आईचे मॅडम बायको करतो. हो. मग तो विश्वास बसेल. हो. पण शेठ मी काय बोलतो, हा. तुमचं मॅडम आईची मॅडम बायको आहे की नाही माहिती नाही, हा. पण आम्ही आजच्या आज लग्न करणार म्हणजे करणार करणार. हे ठरलं. ठरलं. हा. अरे माझी एकुलती एक मुलगी हा. करोडची मालकी आहे हो. आणि तिचं लग्न असं साध्या पद्धतीत शक्य नाही. तिच्या लग्नासाठी हजारो निमंत्रण पोचली पाहिजेत. अरे पंचपक्वान्नाच्या पंक्ती बसल्या पाहिजेत. अरे नाही नाही नाही, अंबानी सेठ तुमचं बरोबर आहे हो. पंचपक्वान्नाच्या पंक्ती बसवल्या पाहिजेत, पण तुम्ही किती घाला घातला ना पंचपक्वान्या, तरी लोक नाव ठेवायची ती ठेवतातच. पनीर डुप्लिकेट होतं.
मटण वादट होतं, दारू जमानची डुप्लिकेट, अशी वाटेल तेवढी निंदा करत जातात, खातात पितात आणि निंदा करतात. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, लग्न पटकन आटपून घ्या आणि जे खायला प्यायला घालायचं असेल ते अनाथ आश्रममध्ये द्या, आपली अनाथ मुलांना द्या, लहान मुलांना द्या. अहो ते आशीर्वाद देतील, कमीत कमी तुम्हाला नावं तर ठेवणार नाहीत. पण तुमची गोष्ट बरोबर आहे. बरोबर आहे ना. मग मुलीचं लग्न म्हणजे बापासाठी एक उत्सव असतो, आनंदाचा क्षण असतो आणि ती जाण्याचं मोठं दुःखही तितकंच असतं. हो का? पण ते तुम्हाला नाही कळायचं. त्यासाठी बाप होवं लागतं, बाप. असं चला तुमच्या लग्नाची तयारी सुरू करा. काय म्हणताय? आणि हो पुन्हा एकदा मला बाप व्हायला आवडेल. हो चला चालेल, येतो. अरे बाप, जमेल. तुझा बाप. चला येतो. या तुम्ही फक्त फाईलीत बदलत राहा. अंबानी घे ना, घे सुरू कर. मंजू बाप झाल्याशिवाय बापाचं दुःख वेदना कळत नाही, हे अंबानी सेठ बरोबर बोलले. पुढे जा. मंजू, बापाच्या त्याग आणि वेदना आहे ना खरोखर नाही कळणार, नाही तर तू असं बोललीच नसते का. मंजू आता तू म्हणालीस ना बाप गेला उडत. मंजू 18 वर्ष त्याने तुझी काळजी घेतली, हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपलं ग. 18 वर्ष त्यांनी आपलं सुख बाजूला ठेवून तुझ्या भविष्याची चिंता केली आणि तू त्या बापाला क्षणात विसरलीस. आता 8 दिवसापूर्वी ओळख झालेल्या अनोळखी माणसाशी तुझं प्रेम बसलं, या अभ्यावर तुझा विश्वास बसला. तुम्हा मुलींचं असंच असतं ग. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल पडलं ना की तुम्हाला चांगलं वाईट काहीच दिसत नाही. आई वडील तुम्हाला तुमच्या आयुष्यातले खलनायक वाटतात. अरे आंधळे होतात तुम्ही प्रेमानं, आई वडिलांना सोडून देतात आणि कोणाचा तरी हात पकडून पळून जातात. अरे आणि काय होतं त्यांनी पुढे लव जिहादच्या जाळ्यात अडकतात किंवा रंगेल बनेल माणसाच्या प्रेमात पडतात आणि आपल्या आयुष्याची माती करतात. रे याचा परिणाम एकच होतो, शरीराचे तुकडे तुकडे रेल्वे ट्रॅकवर सापडतात किंवा मुंडी उडवलेल्या तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये गोठले जातात. अशा फसलेल्या अशा फसलेल्या पोरीच्या शरीराची विटंबना करून अरे विकल्या जातात रे पोरी, विकल्या जातात. किंवा मोलकरीण किंवा भिकारीण म्हणून मुलाला जन्म देत बसतात रस्त्यावर. तेव्हा काय हालत होत असेल ग त्या जन्मदात्या बापाची. आपल्या मुलीची होणारी डोळ्यासमोर होणारी दुर्दशा बघून आयुष्यभर उशी ओली करत जागा असतो ग तो. सगळी झोपच उडते ग ते. आपल्या लाडक्या लेकीला जेव्हा शेवटचा खांदा द्यावा लागतो ना तेव्हा तो बाप जिवंतपणीच पडतो. म्हणजे कुठलाही बाप वाईट नसतो ग, कधीतरी चुकतो, भरकटतो, खेचरतो. अरे पण परत उभा राहून स्वतःला सावरतो ग आणि परत आपल्या कुटुंबात येतो. अंबानी सेठ थोडे भरकटले असतील पण मंजू ते तुझ्यासाठी वाईट नाही आहेत. अरे ते सोड, माझं काय तो अंबानीच्या टेकाळलाय. माझं काय, किती वेळा गाडीत आहे तुम्ही. अरे अरे तुलाच खास होती ना बाई बनायची, अभिनय करायची. बघ आपल्या कर्माची फळ. गाढवा नव्हे, तुमच्यासाठीच केला ना मी. काय बाई तुमच्यासाठीच बनतो ना. अरे हो रे. अरे पण तुला नटी आणायला सांगितलेलं ना, स्वतःला नटी बनायला नव्हतं सांगितलं. अरे तो मंजूचा बाप माझं वशरण तरी वशरण. अरे तेच तुझं वशरण करून मंजूचा बाप तुझ्यात काय बघेल. अरे तुला ओढा केला तो बेशुद्ध पडेल, तो हार्ट अटॅकची मरेल. अरे मस्करी करू नका रे, सिरियसली घ्या. मला टेन्शन आलं. टेन्शन दूर करे. अरे तुझी टेन्शनची व्यवस्था सगळी केलेली आहे. अरे दे त्याला काय करणार टेन्शनचं.
अरे दे रे. अरे अशा वेळी टेन्शनची दवा मी नेहमी ठेवतो. अरे अभि अरे पण अरे अंबानी सेठला तुझ्या तोंडाचा वास येईल ना. सांगता येत नाही सांगता येत नाही. अरे भरतो अरे तुझा एकटा अरे अभि तो एकटा तावडी सापडला ना याचा काय करेल त्याला भरोसा नाही. चेकाय नाही तो. अरे पण आम्हालाही टेन्शन आलंय. मग तुम्ही घेताय का. तुम्ही घ्या थोडी. काय हा मग काय करणार. अरे तसं नाही रे. आपल्या चौघांची लग्न होतील पण विक्रमचं काय. प्रामाणिक तर याला सोडणार नाही बाबा. एक मिनिट. पण बाबा माझं लग्न या बंड्यासोबत आणि अभिचं लग्न तुमच्यासोबत लावणार त्याचं काय. हो रे नाही ही खरी गोष्ट आहे. कारण अंबानीच्या मनात हिचं लग्न माझ्याशी आहे आणि तुझं लग्न हिच्याशी आहे. आणि अरे अरे बंड्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या दोघांच्या लग्नाबरोबर विकी आणि अंबानीचं लग्न झालंच पाहिजे. अरे मला भेट लागली का रे. अंबानीवर माझं लग्न लावले गेल्यात आणि मी कोण आहे. नटवर्य नटश्रेष्ठ. हो रे. अरे तर त्याच्यावर लग्न केलं त्या लग्नाला वाढ नाही आणि माझं हनीमून करीन. अरे तेही बरोबर आहेत. हॅलो हे बघ हे घे. तू शांत शांत शांत. विक्रांत तुला ना माझ्या भावाची लग्न करावंच लागेल. त्याशिवाय आमचं लग्न होणार नाही ना. हो रे. अरे माझं आणि बंड्याचं लग्न तर झालंय पण मेन मुद्दा काय आहे. अभि आणि मंजूचं लग्न व्हायला पाहिजे. अरे तो अंबानी शेठ त्याच्या डोळ्यासमोर मंजू होण्याचं लग्न करणार आहे का. पटतंय ना तुला. तो करून देणारच नाही. याला तयारी होणार नाही तो. अरे म्हणूनच तर अंबानी शेठला तू आपल्या लग्न आमच्या लग्नासोबतच तू त्याला तयार करायला पाहिजे. आणि त्याच्याने काय होणार आहे. अरे काय होईल. अंबानी शेठ जर आमच्याबरोबर लग्न तुझ्यासोबत लग्न आमच्यासोबत असलं तर अंबानी शेठचं लक्ष तुझ्या जवळ राहील. तू त्याला गुंतवून ठेवशील ना लग्न. मध्ये अंतरपाठ असणार आणि त्याचबरोबर आम्ही वेळ संधी साधून एकमेकांची जागा चेंज करू. मग काय मंगलाष्टक झालं अक्षता पडली हार घातली की झालं ना लग्न. कोण विचारतो अंबानीला. लग्न झालं का काय उखाडणार आहे तो अंबानी. अरे म्हणून तुला सांगतो की तू एकटा फक्त अंबानी जरा लाडात घे प्रेमात घे आणि त्याला तुझ्यासोबत लग्न करायला तयार ठेव आमच्या सोबत. अरे पण तो माझं कसं ऐकेन. अरे तू मी सांगते तसं कर. तू ना सांग की माझ्या मुलीचं लग्न झालं की मी गावी जाणार आहे असं सांग. आणि हे सांगून काय अंबानी लग्न तयार होणार आहे. अरे त्यांनी लग्नाला तयार व्हावंच लागेल नाहीतर यांचं लग्न आयुष्यभर होणार नाही मंजूचं आणि अभिचं. अरे विकी अरे मित्रासाठी एवढं नाही करू शकत का तू. अरे तुझं लग्न त्या मंजू सोबत होईल. तुझं त्याचं मंजू हनीमून होईल पण तो अंबानी माझं हनीमून करील त्याचं काय. अरे ती पुढची गोष्ट आहे रे. पुढची गोष्ट आहे आणि मागची झाली तर किती मला मागात पडेल. अरे फालतूगिरी सोडा रे. हे बघ आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हो अभि तू पहिला पक्क्या गाडी श्यामला सगळी व्यवस्था करावं सांग लग्नाची. हे रे मला मारून दे. श्याम पक्क्याला सगळं लग्नाचं सामान आणा. अरे श्याम आणि पक्क्याला सगळं सांगितलं पुढे लग्नाचं. काय करायचं. अरे पण एक मिनिट. पण नाही. अरे ऐका माझं लग्न बाबा अभिसोबत नाही लावून देणार. म्हणून ना त्याला ना तुम्हाला त्यांच्याच लग्नात गुंतवून ठेवावं लागेल. अरे काय करायचं कोणाला सुचतंय का. काय आयडिया सुचते का. हा तर ब्लॉक झालाय. आयडिया काढा. काहीतरी थांब शांत बस. इकडे जा काहीतरी सांग. ये. अगं काहीतरी तिच्याकडे आयडिया असेल. ओके खरंच होईल होईल का? नको एवढी घाई करू. थांब होईल. लता तूच पुढाकार घे मग. हो. अरे तू करत राहा आम्ही आजूबाजूला असतो तुला सपोर्ट करायला. अरे लता तुमचं काय ठरलं असेल ते आम्हाला तरी सांगा ना. पण आमचं ठरलंय बंद दरवाजाच्या मध्ये. काय बंद दरवाजाच्या मध्ये तुला घालून टाकेल तो अंबानी. जर दरवाजा बंद झाला ना तर अंबानी तुझं काय काय करेल ना ते लक्षात ठेव. अरे तुम्ही लता सांगते ते ऐका. बाकीचं सगळं मी बघून घेईन. लता मंजू आणि अभिच्या लग्नासाठी
वाटेल ते. अरे वा वा, अरे दोस्त तसावा तसा. अरे कसला दोष, मला माहिती, चढवू नका, मला बकरा केला मला माहिती आहे. मॅडम बायको, मॅडम बायको आला बकरा का? नक्की काय तुमचं ठरलंय ते सांगा. हो तुम्ही सगळे किचन मध्ये चला, मी सगळं किचन मध्ये सांगते. चला 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 चला. याला नीट सांगितलंय ना? हो हो हे बघ सगळे चालले. अरे, एक ग्लास उचल, बाटली उचल. आम्ही आजूबाजूला आहोत, तू लढ तू लढ. अरे तो चकळलाय, माझ्या एकट्याने होईल का? अरे आम्ही आहोत ना, तू कर. चला चला माझ्या बाबांना लग्नासाठी पाठवायचं. हा विकी मग आमच्या लग्नाचं सगळं लवकर लवकर पटव त्याला. हो लग्न होईल, हनीमून होईल. चला चला चला. हे नक्की का? अरे मी सांगतो विकी, तुझा हनीमून झाला तरी चालेल, पण त्याचं लग्न ठरलं पाहिजे. अरे सगळे गेले का रे? अरे आजूबाजूला अरे अरे 2 पॅक जास्त मार होऊन जाईल सगळं. आता कळतंय की स्त्रीच्या बायकांच्या मागे पुरुष लागल्या, बायकांची काय अवस्था होती ती. मॅडम बायको, अरे जवळच राहा रे. आले हो आले. आले आले. पेपर तयार केले. तुमच्या माझ्या प्रॉपर्टी मध्ये तुमच्या नावाचा बदल केला. पण अंबानी शेठ, मी ना अजून तुम्हाला होकार कुठे दिलाय? आणि तुम्ही जर मला नकार दिला तर यांची लग्न मोडली म्हणून समजा. नको अंबानी शेठ, मस्करी केली हो तुमची. अंबानी शेठ, एक विचारू का तुम्हाला? विचारा विचारा. माझ्यातनं एवढं काय पाहिलं हो तुम्ही? अजून कुठे काय पाहिले हो? तसं नाही हो. म्हणजे मी तुम्हाला का आवडले एवढे हो? तुमचं चालणं, तुमचं लचकणं, तुमचं बोलणं, हे या गोष्टी आवडल्या. आणखी तुमचा डान्स आवडला, टांग टिंग टिंगार. आणखीन काय आवडलो? हो हो हो. नको नको मॅडम बायको, मुलाला लाज वाटते, करूनच दाखवतो. हे सगळं मला आवडलं. शिगोबाई, हे सगळं लग्न झाल्यावर बरं का? या जसं लग्न झालं मग आपण दोघं काय करणार? आपण दोघं काय, ह्यांचं लग्न झालं ना तर मी जाईन माझ्या गावाला निघून. गावाला निघून आणि मी गेले ना का सगळं संपलं बरं का? आता काय संपणार आहे हो मॅडम बायको? लताचं लग्न त्या अभिसोबत झालं ना की मला ना माझ्या गावाला जावं लागेल. आणि गावाला जर गेले ना काही लग्न ना शक्यच नाही होणार. का बरं? कारण मी विधवा आहे ना. सासरचे नातेवाईक आणि माझे नातेवाईक ह्या लग्नाला परवानगी नाही देणार बरं. अरे पण मी तुमच्या प्रॉपर्टी नावावर केलेली आहे कायदेशीरपणे. अहो गावाकडले कायदे इकडे नाही चालत हो. आणि अशा लग्नाला ते परवानगी देत नाहीत बरं. आणि मला नाही कोण ते घेऊन जातील. मग आता काय करायचं आपण काय करायचं माहितीये का? गावात आणि नातेवाईकांना कळण्याच्या आतनं आपण आपलं लग्न उरकून देऊया. आणि एकदा ना आपलं लग्न झालं ना तर कोणी काहीही करणार नाही. मग कसं करायचं हो? आपण ना आपल्या मुलांच्या सोबत आपलंही लग्न उरकून घेऊया. असं चालेल? आपल्या मुलांना असं चालेल? अहो ते मी बघून घेईन हो. तुम्ही तयार आहात ना? मी एका पायावर तयार आहे. आता तुम्ही तयार झालात ना म्हणजे आता तुम्हाला तपासावंच लागेल. नको आता नका तपासू. मला जर तुम्ही आता तपासू ना तर तुम्हाला ताप येईल. आता ताप कशाला येईल? ताप कसा येईल म्हणजे मी हॉट आहे ना, हॉट. मग तुम्ही गरम नाही का होणार? चला तुम्हाला मी थंड करते. चालेल हो. चला
मध्ये. तसं हो. मग आता आमच्या लग्नाची गोष्ट ठरली आहे. मग एवढा आनंद काय झाला ठरलं? ठरलं ना? काय तुझं ठरलं? काय झालं मग? आमचं नाव तुमच्या बरोबर आमचं आम्ही उरकून येऊ. हा. काय म्हणता? आमचं ठरलं. काय ठरलं? काय ठरलं? एका लग्नाची गोष्ट. हा? कुठली गोष्ट? अरे आमचंही हेच ठरलं होतं. एका लग्नाची तिसरी गोष्ट. लागा तयारीला. सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. गणनायकं गजमुखं मोरे
मुरुडं विनायकमहं अरे काय होतंय? चिंता मलाच करावं लागेल. सांग मला. केवलम लेण्यात्री गिरिजात्मज सुरवर विघ्नेश्वर ओदरम ग्राम जनसंस्थित गणपती सूर्या मंगलम शुभम. सावधान कन्या बागडली परी करी माहेराची आठवण ताकाक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान दुडू दुडू धावयाची कन्या लाडकी अंगणी आज पित्याची हो माया तिच्या ओसंडे नयनी छोट्या भावासाठी तिचा कंठ आला हो दाटून ताकाक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान माया दुरून पाहते घाली तुळशीला पाणी आठविता बालपण अश्रू दाटले नयनी माया पाझरली तिची डोळे पुसून पदराला ताकाक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. आली लगत नगटी समीप नवरा घेओ निया वागरा रुयो ते मधुपर का पूजन करा अंतर पटा ते दरा दृष्टा कवधूवरान करणे दोघे करा वी उभी वादंत्रे बहुगर्भदान करणे सूर्याचरा मंगलम शिवलग्न सावधान तदेव लग्नम सुदिदंत देव ताराबलंचन द्रबलंत देवा विद्याबलंदय वबलंत देव लक्ष्मी पदेते धीरयोत्परामी शुभलग्न उमाभ्याम मुद्राभ्याम इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतना शुभ लग्न उमाभ्याम मुद्राभ्याम लक्ष्मी नारायण चिंतना शुभ लग्न उमाभ्याम मुद्राभ्याम ब्रह्मा सावित्री चिंतना उमाभ्याम मुद्राभ्याम दोघा वधुराचे एकचित्त उमाभ्याम मुद्राभ्याम तिघा वधुरांचे एकचित्त उमाभ्याम मुद्राभ्याम पाता फळाची यंत्र उमाभ्याम मुद्राभ्याम अति अत्यंत समीप शुभ लग्न शुभ लग्न शुभ लग्न शुभ लग्न शुभ लग्न. लग्न झालं थेट अंबानी चहा पाणी केलं
हो तुम्हाला चहा पाहिजे. चला तुम्ही बसवलं मला. चला आता. अरे तुम्ही तर बहीण भाऊ होते. अरे तुम्ही तर बहीण भाऊ होते, तुम्ही बसवलं. मंजू तू या चेंडू दांडू याला सोबत लग्न केलं. आता माझ्या प्रॉपर्टी मधला एक हिस्सा तुला मिळणार नाही. अरे अरे मी काय म्हणतो, तुमची प्रॉपर्टीची गरज नाहीये. हे बघा, तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्हाला आम्ही फसवलं, पण कशासाठी माहिती आहे? तुमच्या प्रॉपर्टीसाठी नाही. मंजू आणि अभिचं खूप प्रेम होतं आणि त्यांचं लग्न तुम्ही करून देत नव्हते आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळा हा प्लॅन करावा लागला. आता त्यांचं लग्न झालं, आम्हाला तुमची प्रॉपर्टी नको. आम्ही झोपडी लता आणि मी झोपडीत राहू. पण फक्त मंजू आणि अभिचं लग्न करणं हाच आमचा उद्दिष्ट होता. अरे एक मिनिट, झोपडीत कसं राहायचंय? मी आहे ना अर्ध्या प्रॉपर्टीची मालकी. तू अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होतीस, आता नाही. चला निघा, चालायचं बघा. आता मी माझ्या प्रॉपर्टीची मालकी शोधली आहे आणि मी हिला सगळ्या प्रॉपर्टीची इस्टेट, माझी इस्टेट सगळी आपण बायकोच्या नावावर केली आहे. हो की नाही? चला निघायचं बघा. मनशे मलाही काहीतरी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायची आहे. आता माझ्या नावावर? हो. ती कुठली प्रॉपर्टी आहे ना, प्रॉपर्टी आहे. ही कुठली तुम्ही फसवलं मला. ही तुमची प्रॉपर्टी बरं का? धोका धोका येते हो मी. इतक्या वेळ नाही. गड़बड़ है, पर तुमने मेरा कुछ सुना नहीं. तू मेरा काई को सुनता. तू आगे से और पीछे से बहुत तुम्बा हुआ था, इसलिए तुमने मेरा बात सुना नहीं. तेरे साथ रहने का कोई मतलब नहीं. तुम मरो मैं चला, मतलब मैं चला. बचाओ.